प्रिया लोकांनो, येशू ख्रिस्ताच्या नावाने तुम्हा सर्वांना माझ्या प्रेमपूर्वक शुभेच्छा। प्रभू येशू ख्रिस्त खूपच अद्भुत आहे। आपल्यासाठी सर्व काही पूर्ण करणारे तेच आहेत। आपण विचार करत असलेल्या गोष्टी घडवून आपल्याला आनंद देणारे तेच आहेत। तुमच्या आयुष्यात काहीतरी गोष्ट घडत नाहीये, पूर्ण होत नाहीये आणि त्यामुळे त्रास होत आहे। आज ती गोष्ट यशस्वी होणार नाही असं वाटतं, कधी याचा शेवट होईल असं वाटते। अशा प्रकारे तुम्ही अनेक प्रयत्न करता आहात, मेहनत करता आहात, लोकांना भेटता आहात, लोकांशी बोलता आहात, प्रयत्न करता आहात, पण काहीच घडत नाहीये। असं जर तुमचं कौटुंबिक काम, तुमचं व्यवसायाचं काम किंवा मुलांचं काम किंवा तुमचं नोकरीचं काम असेल, हो सगळं करूनच पाहिलं पर काहीच घडत नाहीये। कितीही प्रयत्न करून पाहिलं, किती नोकऱ्यांसाठी प्रयत्न केला, काहीच घडत नाहीये। असं सगळं झाल्यावर तुझ्या मनात एक दुःख आहे का? त्याला काय मार्ग आहे? मग मी असंच संघर्ष करत आयुष्यभर जगू शकतो का असं तुम्हाला वाटतं का? परमेश्वर एक सुंदर सल्ला देतो। नीतिसूत्रे अध्याय 16 वचन 3 मध्ये, आपली सर्व कार्ये परमेश्वरावर सोपव, म्हणजे तुझे बेत सिद्धीस जातील। तुम्ही खूप विचार करता, हे करावं का, ते करावं का, तिथे करावं का, यांच्याकडे पाहावं का, अनेक विचार करता। हे काम व्हायचं असेल तर हे करावं का असं वाटतं। अनेक विचार असेच येतात, मनात सतत फिरत राहतात। एक एक करून पाहता, काहीच घडत नाही। पर प्रभू काय म्हणतोय बघा, तुझी कृत्ये परमेश्वराच्या स्वाधीन कर। प्रभू, माझ्याने शक्य नाही, मी सगळे प्रयत्न करून पाहिले आहे, मी तुझ्या हातात हे सर्व सोपवतो, तूच पहा आणि कर। तू माझ्यासाठी सर्व काही करणारा देव आहेस, तुझ्या हातात सोपवतो असं म्हणा। तू आल्यावर माझ्याने शक्य आहे, मी करू शकतो। प्रार्थना करणं गरजेचं आहे, त्याचबरोबर हे सगळं करावं लागतं। ठीक आहे, चूक नाही, तुम्ही मेहनत घ्यायलाच हवी, प्रयत्न करायलाच हवे। पण जर तुम्ही फक्त त्यावरच अवलंबून राहिलात तर अपयश, निराशा आणि अयशस्वी गोष्टी घडतील। पर तो सहमत झाला, कृपया ते मला द्या। प्रभू सर्व तुमचंच आहे म्हणून त्यांच्याकडे सोपवा, ते जबाबदारी घेतील। एक आई आली आणि म्हणाली, माझा मुलगा असं वागतोय सर, खूप मोठी अडचण आणि त्रास आहे सर, म्हणून नीट प्रार्थना करा। मी किती वेळा प्रार्थना करते, मी प्रार्थना केल्यावर माझ्या मुलामध्ये बदल नाही, तो तसाच वागतो। त्याच्याबद्दल विचार केला तरी खूप दुःख होतं, रोजचं एक ओझं वाटतं असं त्या म्हणाल्या। नाही, तुम्ही तुमच्या मुलासाठी प्रार्थना करत आहात, पण तुम्ही तुमचा मुलगा प्रभूकडे सोपवला आहे का? नाही, मी सोपवल्यामुळेच प्रार्थना करते, पण तुम्ही सोपवलं का हे माहितीये का? प्रभू, माझा मुलगा आता तुझं मूल आहे, तूच त्याच्यासाठी मरण पावलास, त्याच्या आयुष्यातील गोष्टींसाठी तूच जबाबदार आहेस असं तुझ्या हातात सोपवून दिल्यावर ती विशिष्ट जबाबदारी नाही, कारण ती प्रभू सांभाळून घेतील, ती प्रभूच्या हातात सोपवली आहे। जर अशा प्रकारे पूर्णपणे अर्पण केलं तर तो येऊन जबाबदारी स्वीकारतो, तो मुलामध्ये बदल घडवून आणतो, समस्येला बदलतो। आपण म्हणतो की आपण अर्पण केलं, पण खरं तर पूर्णपणे अर्पण केलेलं नसतं। जर तुम्ही खरंच अर्पण केलं असेल तर त्यानंतर त्या गोष्टी संबंधी कोणतंही दुःख किंवा ओझं तुमच्यावर राहायला नको। ती गोष्ट प्रभूला अर्पण केली तोच काळजी घेईल। मी आता त्याबद्दल चिंतित नाही, स्पष्टपणे सांगायला हवं। पण तुम्ही म्हणता की अर्पण केलं, तरीही अजूनही ते तुमच्याच आत ठेवलेलं आहे। प्रभू म्हणतो, तू मला दिलंच नाहीस, तू प्रार्थनेत येऊन सांगतोस, पण नंतर ते परत घेऊन जातोस। मग माझ्याकडे पूर्णपणे तुझं मन वळव, तुझे कृत्ये तू अर्पण कर, तुमच्या समस्या प्रभूकडे अर्पण करा। प्रभू, आता हे सर्व तुझी जबाबदारी आहे। माझी मुलं, त्यांचं काम, व्यवसाय, या सगळ्या गोष्टींमध्ये मी जेवढं शक्य आहे तेवढंच करू शकतो, मी काहीच करू शकत नाही। ही जबाबदारी तुझीच आहे, हे सर्व तुझ्या हातात सोपवतो, तूच हे सांभाळ। तुझ्या कृतींना अर्पण कर, प्रभूकडे समर्पित कर। आज तुम्ही समर्पण करता का? मनात जे काही आहे ते घेऊन प्रभूकडे द्या, नंतर ते पुन्हा मनात परत घेऊन ठेवू नका।
तसंच तुम्ही सर्व काही अर्पण करून ठेवता, पण आपण काय चूक करतो माहिती आहे का? आपण प्रभूकडे जातो, प्रार्थना करतो, रडतो, 1 तास प्रार्थना करतो, सर्व काही त्याच्यावर सोपवतो. प्रभू, मी माझे सर्व अश्रू ओतले आहेत असं आपण म्हणतो. ती प्रार्थना संपवून आपण त्याच दुःखासोबत येतो, कारण आपण अर्पण केलेली गोष्ट पुन्हा आपल्या मनात परत घेऊन ठेवलेली असते. प्रभू म्हणतो, तुमच्या चिंता माझ्यावर टाका, सोडून द्या, त्या मला अर्पण करा आणि निघून जा. हेच तर समर्पण आहे. म्हणून आपली कृत्यम आणि गोष्टी आपण त्याच्याकडे समर्पित करायला हव्या. पूर्ण जबाबदारी आता तुमचीच आहे प्रभू. यापुढे मी काळजी करणार नाही, दुःखी होणार नाही. आता पुढे यासाठी तुम्हीच काळजी घ्या. मी हे तुमच्याकडे समर्पित केलं असं सांगा, तेव्हाच चमत्कार घडेल. तुम्ही आज ते करणार आहात का? इतकी वर्ष मनात ठेवून काहीच घडलं नाही, काहीच घडलं नाही. मी प्रार्थना करतो, अश्रू ढाळतो, काहीच घडलं नाही. आज तुम्ही समर्पण करणार आहात का? तसंच प्रभूला सांगा, प्रभू, माझ्या अंतःकरणात असलेलं सगळं ओझं मी तुमच्याकडे समर्पित करतो. ही अडचण, हे काम, ही गरज जी मला इतकी वर्ष वेदनेत ठेवत आहे, ती गोष्ट, ती कृती मी तुमच्या हातात सोपवतो. आता यापुढे त्याची जबाबदारी तुमचीच आहे. आता यासाठी मी काळजी करणार नाही, यासाठी मी ओझं वाहणार नाही. आता यापुढे सगळं काही तुम्हीच करावं लागेल. मी तुमच्या हातात हे समर्पित करतो. तुम्हीच याची काळजी घ्या. येशूच्या नावाने. आमेन, आमेन.